धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यामध्ये अतिवृष्टीने ठिकठिकाणी मोठं नुकसान केलं आहे। आपण माझ्या पाठीमागं जी पाहतोय ही वालवड गावाच्या वरच्या साईडला असलेला साठवण तलाव आहे आणि हा जो तलाव आहे ही परवाच्या अतिवृष्टीमध्ये हा तलाव फुटला। आपण जर पाहिलं तर हा तलावाचा सांडवा आहे आणि ही सांडवा फुटून मोठा पाण्याचा लोट जी आहे ती गावाच्या दिशेने गेला। साईडला जवळच गाव आहे, 6-7 हजार लोकवस्तीचं गाव आहे आणि ह्या गावामध्ये हजारो हेक्टर शेती जी आहे ती ह्या पाण्यानं वाहून गेली आहे। आता थोड्याच वेळात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार याच धरणावरती भेट देणार आहेत। आता आपल्याबरोबर या ठिकाणचे गावकरी आहेत ज्यांचं नुकसान झालं आहे, ज्यांनी हा तलावाचं काम केलं आहे आणि आपल्याबरोबर गावचे सरपंचसुद्धा आहेत। मला सांगा काय परिस्थिती झालती, कधी फुटला तलाव, नेमकी काय झालती, घटना कशी घडली? परवा दिवशी रात्री जो पाऊस पडला त्या पावसामध्ये भरावाचा जो काही तलावाचा जो सांडवा आहे तो सांडवा रात्रीचाच खचत गेला आणि रात्री 1-1:30च्या सुमारास गावामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाणी आलं। गावातलं बाजार तळ असेल किंवा जी भीमनगरची जी वस्ती आहे त्या वस्तीमध्ये रात्री खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाणी शिरलं होतं आणि या तलावाखालची जी शेती आहे त्या शेतीचं सुद्धा या पाण्यामुळं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले आणि इथून पुढची परिस्थिती अशी होणार आहे की गावाला जो पाणी पुरवठा करणारी जी काही विहीर आहे ती या तलावाच्या खाली आहे। त्यामुळं एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडून सुद्धा गावाला खूप मोठ्या भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे आणि संबंधित शेतकऱ्याचं सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात येणाऱ्या काळामध्ये पिकांचं नुकसान होणार आहे। आता जी तलावामध्ये आपण बघतोय पाण्याची परिस्थिती ही एप्रिलमध्ये कंडिशन असती ती आज आपल्याला पावसाळ्यामध्ये बघायला भेटते। आमचं प्रशासनाला एवढंच म्हणणं आहे की आता जर प्रशासनानं येऊन जर या ठिकाणी जर काही मुरुम किंवा काही विहिरीची डबर जर आणून टाकली किंवा इथं तलावामध्येच निघतोय थोडाफार मटेरियल ते जर पाणी बंद करायचं, वाहून जाणारं पाणी सध्या बंद होईल आणि 50% का होईना पण तलावामध्ये पाणीसाठा राहील। त्यामुळं जेवढी जी भीषण टंचाई येणार आहे त्यापैकी थोड्याफार प्रमाणात का होईना पण लोकांना समाधान मिळेल। ही तलाव फुटल्यानंतर काय परिस्थिती झाली गावामध्ये? एकदम भीषण परिस्थिती, असं वाटत होतं की पाणी आलंय कुठून ह्याचा अंदाज कुणालाच आला नाही। ज्या चौकामध्ये कधीच न येणारं एक गुडघे इतकं पाणी न येणार तिथं आज गाळे इतकं पाणी होतं। त्यामुळे पूर्ण गावात भीतीचं वातावरण निर्माण झालं, सगळ्यांना सावध केलं आणि या परिस्थितीला सामना देत गेलं गाव। काय आता उपमुख्यमंत्री अजित पवार या ठिकाणी येणार आहे थोड्या वेळामध्ये, काय मागणी कराल तुम्ही त्यांच्याकडे? तर दादा ज्यावेळेस येतील त्यावेळेस एकतर त्या भागाची पूर्ण अतिवृष्टीनं शेतकऱ्याचं पूर्ण नुकसान झालेलं आहे आणि नुकसानात शेतकरी फार खचलेला आहे। त्यासाठी त्यांच्याकडून जास्तीत जास्त शेतकऱ्याला कशी मदत करता येईल ही एक मागणी करणार आहे आणि वालवड गावासाठी हा जो घोग्यातला तलाव फुटलेला आहे हा म्हणजे हा सार्वजनिक पाण्याचा स्रोत असल्यामुळे आणि ह्याखाली जवळ 2-2.5 हेक्टर जमीन ओलिताखाली येते। आता बऱ्याच शेतकऱ्यांनी गेल्या वर्षी पाणी एप्रिलमध्ये पुरलं असल्यामुळे म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांनी पाणी पुरल्यामुळं खाली बाग आहे ते कधीही ऊस लावत नव्हते पण शेतकऱ्यांनी ऊस फळबागा लावलेल्या आहेत आणि आता हे पाणी निघून गेल्यामुळे ह्या शेतकऱ्यांचं पूर्ण नुकसान होणार आहे। तर हे ताबडतोब प्रशासनाकडून व्यवस्थित करून जर मिळालं, समजा पडदेशात मुरुम वगैरे टाकून जेवढं 60-70% जरी पाणी आपल्याला अडवता आलं तरी तेवढं पाणी अडवून शेतकऱ्याचा कसा तरी विषय यावर्षी मार्गी लागेल ही एक मागणी करणार आहे। आणि जे तलाव दुसरे 2 साठवण तलाव फुटलेले आहेत, पलीकडे पाटसांगवी रस्त्याचा पूल वाहून गेल्यामुळे ते पात्रोड रस्त्याची ती बी म्हणजे वाहतूक पूर्ण बंद झालेली आहे। तर अजितदादाकडून अधिकाऱ्यांना सूचना ताबडतोब देऊन झालेल्या नुकसानीची पाहणी करून तात्काळ शेतकऱ्यांना मदत आणि हे रस्ते वगैरे पूर्वत चालू करण्याची मी मागणी करणार आहोत। ह्या तलाव फुटल्यानंतर शेतीचं पण खाली मोठं नुकसान झालंय, काय नेमकं पीक होतं खाली ह्या साईडला? खाली ऊस, सोयाबीन, उडीद, मिरची, केळीच्या काही ठिकाणी लागवडी केलेल्या होत्या शेतकऱ्यांनी। तर संपूर्ण पिकं वाहून गेलेली आहेत अक्षरशः शेतकऱ्यांची। काही शेतकऱ्यांच्या विहिरी बुजलेल्या आहेत खालच्या गाळानी पूर्ण, एवढ्या खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे। आता शेतकरी जे मिरची वगैरे ही शेतकरी यांचं जे नुकसान झालंय त्याची पण पाहणी करणार आहेत का अजितदादा? हो करणार आहेत, जाताना रस्त्यावरच असल्यामुळे आम्ही त्या ठिकाणी दाखवणार आहेत। त्या शेतकऱ्याचं आजचा जर मिरचीचा जर भाव बघितला तर तब्बल 30 ते 40 लाख रुपयाचं नुकसान त्या एका शेतकऱ्याचं झालेलं आहे। एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले शेतकऱ्यांचं। एकंदरीत आपण जर पाहिलं तर वालवड गावच्या वरचा जो हा तलाव आहे हा तलाव फुटल्यानंतर शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे। लाखो जवळजवळ शेतकरी एक शेतकऱ्याचं 40-40 लाख रुपयाचं नुकसान झालं आहे आणि आत्ता थोड्याच वेळामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार या ठिकाणी भेट देणार आहेत आणि अजित पवार आल्यानंतर
या ठिकाणची जी नुकसान आहे त्याची भरपाई लवकरात लवकर मिळावी अशी गावकरी जे आहेत, शेतकरी जे आहेत, ती मागणी त्यांच्याकडे करणार आहेत. श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव, भूम. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.